नमस्कार, मी प्रमिला फूड लॅब विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. या सीझनमध्ये मार्केटमध्ये भरपूर मटार आणि पालक आला आहे. चला तर मग आज आपण या पालक आणि मटारपासून मस्त असा रेस्टॉरंटमध्ये अगदी महाग असणारा पदार्थ बनवणार आहोत. आणि कसं होतं माहिती आहे का, आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण तो पदार्थ मागवतोही, पण आपल्याला पोटभर खाताही येत नाही. चला तर मग आज आपण घरीच बनवूया. हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक छान अशी निवडून घेतली आहे. त्याची पानेच अशी काढून घेतली आहेत आणि ही पाने मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता इथे माझ्याकडे मटार ऑलरेडी घरात होताच, तोच मी येथे वापरणार आहे. तर 1 वाटी इथे मी मटार घेतला आहे. हल्ली बाजारामध्ये ओला वाटाणा भरपूर स्वस्त भेटतो आहे. तर काय करायचं, वाटाणा सोलून अशा कंटेनरमध्ये भरून ठेवायचा, फ्रीजरमध्ये ठेवायचा. वर्षभर तो मस्तपैकी राहतो आणि तुम्हाला तो आरामात वापरता पण येतो. आता इथे आपल्याला पालक आणि वाटाणा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी या कढईमध्ये 1 ग्लास पाणी घातलं आहे. आता हे पाणी गरम झालं, त्यामध्ये पालक आणि वाटाणा घालून घेतला आहे आणि हा आता चांगला शिजवून घ्यायचा आहे. आज आपण इथे जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला वाटाणा आणि पालक अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे. वाटाणा आणि पालक शिजला आहे, तर वाटाणा मी शिजला आहे की नाही ते बघते आहे. तर हा वाटाणा व्यवस्थित शिजला आहे. आता एखाद्या झाऱ्यामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं, म्हणजे त्यातलं पाणी सगळं खाली निघून जातं आणि थंडसुद्धा होतो. त्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हा वाटाणा आणि पालक छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. याची पेस्ट तयार करून घ्यायची. पालक आणि वाटाण्यासोबतच आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत 5-6, अद्रकचा 1 तुकडा घालायचा आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. आता मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही येथे कमी जास्त करू शकता. याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे, पाणी न घालता. आता हे सगळं वाटण आपण एखाद्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. ओल्या वाटाण्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्ही नक्कीच करून बघितले असतील, पण हा पदार्थ कधी केला नसेल ना, तर जरूर एकदा करून बघा. अगदी सगळ्यांना खूप जास्त आवडेल, कारण की हा पदार्थ की नाही बघताच आणि खावासा वाटतो, इतका भारी हा तयार होतो. तर हे सगळं वाटण मी यामध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये मी मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते आणि ते हातानेच असे स्मॅश करून घेतले आहे आणि ते यामध्ये ॲड करून घेते. याला आता बटाटा किसण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे. जर वाटलं तर तुम्ही किसूनही घेऊ शकता, पण इथे मी हातानेच स्मॅश केला आहे. याला छानसं बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचा मी याच्यामध्ये बेसन पीठ घातलं आहे आणि यामध्ये आता मी ब्रेड क्रम्स घालून घेते आहे. 3 ते 4 ब्रेड होते, तेच मी मिक्सरला बारीक करून घेतले आहे. 1 चमचा मी लाल तिखट घातला आहे, 1 चमचा धणे पावडर घातली आहे, 1 चमचा जिरे पावडर घातली आहे आणि थोडासा चाट मसाला घातला आहे, थोडंसं आमचूर पावडर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर इथे तुमच्याकडे ब्रेड घरात नसतील ना, तर काय करायचं, पोहे घ्यायचे थोडेसे वाटीभर आणि तेच मिक्सरला बारीक करायचे आणि त्याची पावडर यामध्ये ॲड करायची. पोह्यांची पावडर जरी तुम्ही यामध्ये ॲड करून घातली ना, तरीसुद्धा आपलं हे मिश्रण छान असं तयार होतं. हे मिश्रण तयार करताना येथे पाण्याचा जराही वापर करायचा नाही, नाहीतर मिश्रण पातळ होतं. त्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये काजूचे काप करून घेतले आहे. हे मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावायचं हाताला. मिश्रणामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावर छान असा गोल करून घ्यायचा आणि नंतर हातावरतीच त्याला दाबून घ्यायचं आणि मस्त अशी याची टिक्की तयार करून घ्यायची. आज इथे आपण मस्त असा हराभरा कबाब बनवतो आहे. यावरती एक काजूचा काप लावायचा. याच पद्धतीने आपण सगळ्या टिक्क्या तयार करून घेऊया आणि त्याला एक असे काजूचे काप लावून घेऊया. येथे छान असे आपले हराभरा कबाब तयार झाले. सगळे हराभरा कबाब या पद्धतीने मी तयार करून घेतले. किती सुंदर दिसत आहेत बघा ना, अगदी बघताच आणि असेच खावेसे वाटत आहेत. पण आपल्याला असेच नाही खायचे, त्याला शॅलो फ्राय करायचं आहे. त्यासाठी पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की एक करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि खालच्या बाजूने छान असे मस्त क्रिस्पी आणि कलर बदलेपर्यंत तळून झाले की मग पलटी करायचे. लगेच घाई करायची नाही, नाहीतर काय होतात, ते तुटतात. म्हणून अशा पद्धतीने खालची बाजू चांगली भाजली की मग पलटी करून घेतले आहेत मी आणि आता दोन्ही साईडनी मस्त असे तळून घ्यायचे आहेत. शॅलो फ्रायच करायचे, म्हणजे कसे व्यवस्थित हे तळता येतात. तळून झाल्यानंतर मस्त असे वरच्या साईडनी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले हराभरा कबाब तयार होतात. तर हे सगळे कबाब आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
शॅलो फ्राय केले त्यामुळे जास्त तेलकटही आपले हे तयार होत नाही. मस्त अशी ग्रीन चटणी आणि हराभरा कबाब. वाह! क्या बात आहे. बघताक्षणी अगदी तोंडाला पाणी सुटणारे आणि खावेसे वाटणारे मस्त असे हराभरा कबाब आपले तयार झाले. आता मी येथे एक खाऊन बघते चव कशी झाली आहे. तर आतून मस्त असे सॉफ्ट आहे आणि वरतून कुरकुरीत. खाऊन बघितले तर इतके भारी लागले म्हणून काय सांगू. तर असे हराभरा कबाब तुम्हीसुद्धा करून नक्की बघा. चला पुन्हा भेटूया आपण अशाच एक छोट्याशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.